नमस्ते भाऊ. आपण आलो आहोत अहिल्यानगरच्या माळेवाडा वेशीजवळ असणाऱ्या श्री विशाल गणेशाचं दर्शन घेण्यासाठी. गणेशोत्सवामध्ये या परिसरातलं सगळं वातावरण गणेशमय झालेलं असतं. नगरीच्या या भागात आपण शहराचं ग्रामदैवत असणाऱ्या विशाल गणपतीविषयी जाणून घेऊयात. श्री विशाल गणेशाचा इतिहास 550 वर्षाहून अधिक जुना आहे. गणेशाचे पुजारी हे नाथपंथी आहेत. हे मंदिर एका नाथपंथीय सत्पुरुषानं स्थापन केलं. त्या नाथपंथीयांची आई ही गणेश भक्त होती, म्हणून तिनं हे मंदिर स्थापन केलं. त्यांची संजीवन समाधी मंदिरातल्या गाभाराच्या पाठीमागं आहे. तिथं एक महादेवाची पिंड आहे. मंदिरात पूजेपासून सगळेच धार्मिक विधी हे नाथपंथीयांप्रमाणेच होतात. इथं नगाऱ्यासह केली जाणारी आरती पुलकित करून टाकते. या मंदिरात नाथपंथीय साधू आसरा घेतात. कुंभमेळ्याला जाण्यापूर्वी ते विशाल गणेशाचं दर्शन घेतात. श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट अभय आगरकर आणि सचिव पदाची धुरा सांभाळत आहेत अशोक कानडे. या मंदिराविषयी अधिक माहिती दिली ट्रस्टचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे यांनी. जय गणेश. माळेवाडा देवस्थान ट्रस्टचे श्री विशाल गणेश मंदिर हे गेल्या अनेक 200-250 वर्षापासूनचं पुरातन काळातली गणेश मूर्ती आहे. ही मूर्ती जी आहे ही उजव्या सोंडीची असून ती 3 हाताने आशीर्वाद देते. या मूर्तीची उंची 11.5 फुटाची असून ही तिच्या नाभीवर एक नागाची फणी आहे. आम्ही साधारण 1990 मध्ये ह्या मंदिराचे जीर्णोद्धार करायचं ठरवलं. त्याप्रमाणे 1990 मध्ये पूर्वीचे जे मंदिर होतं लाकडी ते आम्ही ते पूर्णपणे मार्बलचं करण्याचा आमच्या ट्रस्टीने सगळ्यांनी मानस केला. आणि त्यापुढे आम्ही हे संपूर्ण काम जे आहे ते मंदिराचं इथे मार्बलमध्ये व्हावं. भाविकांच्या एक भावना आहेत. हे मंदिर चांगल्या पद्धतीने हा गणपती आहे ते नवसाला पावतो. आम्हाला ते योग्य पद्धती दिशा मिळते आणि इथे आल्यानंतर आम्हाला एक समाधान मिळतं. ते भाविकांनी आम्हाला एक रिक्वेस्ट केली किंवा आम्हाला एक प्रेरणा दिली. त्यावेळेस ही जी काही संपूर्ण जे मंदिर आहे आज हे सगळ्या भाविकाच्या श्रमदानातून आणि पैशातूनच हे उभं राहिलेलं आहे. इथं कोणत्याही बाकीचा त्याला अधिकार नाही किंवा आधिपत्य काही विषय नाही किंवा गव्हर्नमेंट त्याला काही निधी वगैरे उपलब्ध नाही. ज्यावेळेस ही स्थापना होती त्याप्रमाणे हे नगर जिल्ह्याचे SP साहेब त्यांच्या हस्ते जी स्थापना होती आणि उत्थापन जे आहेत जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांच्या हातानेच होती. याच्यात दुसरा कोणीही राजकीय वगैरे इथं आम्ही हस्तक्षेप करून देत नाही. त्याप्रमाणे याचं महत्व आणि याची पाकिकता ही फार चांगल्या पद्धतीने आहे. वर्षभरामध्ये आम्ही अनेक कार्यक्रम करतो. अनेक योगदान रक्तदानचा विषय असतो. शैक्षणिक मदत देतो. त्याचप्रमाणे गणपती उत्सवामध्ये अथर्व शिष्य महिलांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कार्यक्रम चालू असतो. त्याचप्रमाणे अन्नदान आम्ही प्रत्येक द्वादशीला या ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये द्वादशीला अन्नदानाचे आम्ही प्रपोजल करून घेत असतो. म्हणजे शैक्षणिक, मेडिकल्स आणि धार्मिक या सगळ्याचा ताळमेळ करून आमचे ट्रस्टी सतत या गोष्टीचा कार्यक्रम करत असतात. अनेक या ठिकाणी आतापर्यंत अनेक सिने स्टार येऊन गेलेले आहेत. अनेक राजकीय पुढारी येऊन गेलेले आहेत. म्हणजे एक भव्यता आहे. मंदिर आल्यानंतर तिथे प्रसन्नच वाटतं. त्यात काय दुमत नाहीये. आलेला मनुष्य सगळे काय ते बाहेरचे विसरून जातात आणि तल्लीन होतात. ही आजची ऐकी आहे. कुणी जरी भाविक आला त्याला इथे आल्यानंतर समाधान तर सगळं बाहेरचं विसरून जातो. एक तल्लीन होतं. हे तिथलं शास्त्र आहे. आता ह्या 2025 मध्ये आम्ही संकल्प ट्रस्टीने एक विचार केलाय किंवा ज्या पद्धतीने सिद्धविनायकाची मूर्ती आहे, अष्टविनायकाची मूर्ती आहे आणि अनेक ठिकाणी सुद्धा जर अशी मूर्ती जर आहेत त्या ग्रामदैवत आहेत अष्टविनायकापैकी, मग त्या ठिकाणी जर समजा काही मूर्तीची स्थापना करून जर एक लोकांनी नगरचं ग्रामदैवत असल्यामुळे गणेश उत्सवामध्ये स्थापना केली तर वावगं काय आहे. हे करत असताना सगळे भाविकांचे आम्ही विचार घेतले. त्याच्यानंतर थोडं शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळा विचार केला आणि त्या अनुषंगाने ही जी मूर्ती बनवलेली आम्ही थोडी डाव्या सोंडीची बनवलेली असल्यामुळे ही आमची उजव्या सोंडीची आहे. त्याच्यामुळे त्याला महत्व जास्त आलेलं आहे. त्याच्यामुळे आज आम्ही जरी नवीन जरी उपक्रम केला तर नगरमधून भरपूर प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळाला. इसं नगरपुरतं सीमित न राहता आम्हाला नगरच्या बाहेर महाराष्ट्रभर याची मागणी सुरू झाली आणि आतापर्यंत बऱ्याचशा मूर्ती आमच्या शेकडोनी मूर्ती आमच्या बाहेरगावी सुद्धा गेल्या, महाराष्ट्रभर ते पसरल्या. आणि हीच आमची एक भूमिका आहे ट्रस्टींची किंवा ही जी मूर्ती आहे लोकांपर्यंत जावा, पूजा अर्चना त्याला संधी मिळावी. त्याप्रमाणे भाविकांसाठी आम्ही त्याचं पाऊल उचललं
आज भाविक जे समाधानी आहेत व ही आम्हाला ग्रामदैवताच्या मूर्ती स्थापना करायला संधी मिळाली, लोक फार समाधानी आहेत. आणि एवढं निश्चित आहे की अजूनही आम्हाला काही लोकांच्या भाविकांच्या एक सूचना आलेल्या आहेत. त्या सूचनेचं पालन पुढच्या वर्षी मी निश्चित करू. मी आज ही ग्वाही देतो ट्रस्टी म्हणून, व्हाईस चेअर म्हणून. जय हिंद, जय गणेश. नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.